आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की पीडीएफ ला मायक्रो कशी बनवायची, म्हणजे मायक्रो पेजेस मध्ये कसे कन्वर्ट करायचे। आता तुमच्याकडे जर एखादी बुक असेल, 10-12 तुमचे बीए ची बुक असेल, XYZ तुमच्याकडे कोणतीही बुक असू द्या, त्या बुकला तुम्हाला मायक्रो पेजेस मध्ये कन्वर्ट करायचंय। सगळ्यात आधी तर तुम्ही फोन मधून त्या बुकचे सगळे पेजेस स्कॅन करून घ्या, एक एक पेजेस स्कॅन करून घ्या आणि एक पीडीएफ जनरेट करा। राईट, हा माझा पीसी आहे। या पीसी मध्ये इथे माझी पीडीएफ आहे। राईट, तुम्हाला दिसते ही पीडीएफ। या पीडीएफ वर राईट क्लिक करायचंय आणि ओपन विथ म्हणायचंय। ओपन विथ म्हटल्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ गुगल मध्ये ओपन करायची। राईट, आता ही एक माझ्याकडे जी पीडीएफ आहे ती मी गुगल मध्ये ओपन केली आहे। आता हिला मायक्रो करायची आहे। राईट, आता हिला मायक्रो करायची तर सिंपली तुम्ही प्रिंट सेक्शन वर क्लिक करा। प्रिंट सेक्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे सेव्ह ॲज पीडीएफ म्हणून एक ऑप्शन असणार आहे। तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर इथे क्लिक करून तुमचं प्रिंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता। प्रिंट नसेल काढायची तर तुम्ही इथे या ऑल पेजेस, किंवा तुम्ही एक पेजेस कन्वर्ट करू शकता, 10 पेजेस कन्वर्ट करू शकतात मायक्रो मध्ये, ॲज यू विश। म्हणजे तुम्हाला पाहिजे तितके पेजेस तुम्ही मायक्रो मध्ये कन्वर्ट करू शकता। इथे तर तुम्ही ऑल पेजेस सिलेक्ट करा आणि इथे बघा खाली सिंपली दिलेलं आहे पेज पर सीट। तुम्हाला एका सीटवर किती पेजेस पाहिजे, तर इथे एका झेरॉक्स पेपरवर किंवा मग एका शीटवर तुम्हाला किती पेजेस पाहिजे ते बघा। इथे तुम्ही एका शीटवर मॅक्झिमम 16 पेजेस एंटर करू शकतात। आपण सगळ्यात आधी बघू 2 पेजेस। हे बघा माझ्याकडे जे पीडीएफ आहे एका पेजवर 2 पेज झाले। त्यानंतर बघूया आपण 4 पेजेस। बघा 4 पेजेस झाले। त्यानंतर बघूया आपण 6 पेजेस। बघा एका पेजवर 6 पेजेस झाले। बघा 9 पेजेस। हे बघा एका पेजवर 9 पेजेस झाले। त्यानंतर तुम्ही बघा एका पेजवर तुम्ही 16 पेज सुद्धा असेंबल करू शकता। ते बघा तुमच्या समोर दिसतंय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। अशा प्रकारे तुम्ही मायक्रो बनवू शकतात। इतकं मायक्रो नका करू की तुम्हाला नंतर दिसण्यास प्रॉब्लेम येईल किंवा मग वाचण्याला प्रॉब्लेम येईल। ओके, तर मग इथे तुम्ही जास्तीत जास्त 6 पेजेस किंवा जास्तीत जास्त 9 पेजेस, 9 पेजेस सफिशियंट आहे। थोडं मायक्रो दिसेल, वाचण्याला थोडा त्रास होईल, पण 9 पेजेस सफिशियंट आहे। तर तुम्हाला जास्त त्रास नको असेल तर तुम्ही एका पेजवर 4 पेजेस म्हणून करू शकता। त्यानंतर म्हणायचंय सेव्ह। सेव्ह केल्यानंतर ती फाईल तुम्हाला ज्या नावाने सेव्ह करायची त्या नावाने सेव्ह करायची। ओके, XYZ त्या नावाने सेव्ह केल्यानंतर तुमच्या समोर फाईल ओपन करून बघा। ती फाईल तुम्हाला मायक्रो झालेली दिसणार आहे आणि मग हिचे तुम्ही झेरॉक्स काढू शकता। ओके, थँक्यू फ्रेंड्स।